नमस्कार. SRCNC या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एखाद्या फोटोचं 3D कार्विंग कशा पद्धतीनं केलं जातं, त्यासाठी बॅकग्राऊंड कसं असावं, आर्टकॅम सॉफ्टवेअरमध्ये फाईल इम्पोर्ट करताना फोटोचा फॉर्मॅट कुठला असावा. चला तर जाणून घेऊया पुढील प्रमाणे. ज्या फोटोचा आपल्याला 3D कार्विंग करायचा आहे तो फोटो क्लिअर आणि चांगल्या क्वालिटीचा असावा. 3D कार्विंग करण्यासाठी फोटोचं बॅकग्राऊंड पूर्णपणे काळ्या रंगाचं असावं आणि फोटो देखील ब्लॅक अँड व्हाईट असावा. आर्टकॅम सॉफ्टवेअरमध्ये फाईल इम्पोर्ट करताना फोटोचा फॉर्मॅट हा JPG असावा. चला तर बघूया आपण घेतलेल्या गणराज गणपतीच्या फोटोचं 3D कार्विंग कशा पद्धतीने होईल. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.